माणसं वाचल्याने, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यामुळं माणसाला शांत आहे. किरणे देशाटन, पंडित मैत्री, की ज्यांनी खूप वाचलेलं आहे, जे खूप हुशार आहेत आपापल्या विषयामध्ये, अशा लोकांशी चर्चा करणे, त्यांच्या शेजारी बसणे, त्यांचं ऐकून घेणे. आपण अनेकदा ऐकलं असेल शरद पवार साहेबांच्या मुलाखतींमध्ये की ते वेगवेगळ्या ठिकाणी नवीन नवीन क्षेत्रासंदर्भात भाषणामध्ये उल्लेख करत असतात. त्याच्या संदर्भामध्ये लोकांनी आश्चर्याने त्यांना विचारलं की तुम्हाला इतकं नवीन नवीन कसं माहीत असतं. तर ते म्हणजे मी नवीन नवीन सगळ्या गोष्टी मला माहीत असण्याचं कारण नाही, पण मी जर एखाद्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला जात असेल तर कृषी तज्ज्ञ जे आहेत त्यांच्यासोबत मी त्यांना माझ्या गाडीमध्ये घेतो आणि त्यांच्याकडून ऐकतो की त्यांच्या नवीन क्षेत्रामध्ये काय काय व्हायला लागेल त्यांच्या. म्हणजे पंडित मैत्री. सभेत संचार म्हणजे जिथं अशा लोकांची सभा असते आणि अनेक लोक बोलत असतात, अशा ठिकाणी भाषण ऐकणे. ते ऐकल्यानं ही जी इनकमिंग ज्याची चालू आहे त्याचीच आउटगोईंग चालू राहील. ज्याची इनकमिंग ब्लॉक झालेली आहे त्याचं आउटगोईंग होणार नाही, कारण आडतच नसलं तर पोहऱ्यात येणार नाही. म्हणजे किरणे देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, शास्त्र ग्रंथावलोकन. आता हे जे पुस्तक आहे म्हणजे माणूस एक अनुभव एका आयुष्यात घेतो. अशा माणसाचे काही अनुभव असतात जमेला, पण तू ह्या जगामध्ये जगायचं असेल तर माणूस खूप अनुभव संपन्न असला पाहिजे, म्हणजे चांगल्या पद्धतीने जगू शकतो. नाहीतर त्याची ससे ओलपट होते जगताना. मग असे अनेक लोकांनी असे शेकडो अनुभव त्यांच्या पुस्तकांमध्ये आयुष्याचे अनुभव मांडून ठेवलेले. हे सगळे असे पुस्तक आहेत सगळे. जरा तुकाराम गाथा हे जे समोर बघताय तुम्ही, कसं जीवन जगायचं याच्या संदर्भातला सगळा ग्रंथ तुकाराम गाथा. अनुभव आहेत त्यांचे महाराजांचे सगळे. आत्मचरित्र म्हणलं तरी अडचण. ज्ञानेश्वरीमध्ये किंवा महाभारत असेल व्यासाचं, असं म्हटलं जातं की वासोच्चिष्टम जगत सगळं, व्यासानं सगळं जग उष्ट केलं. म्हणजे महाभारतामध्ये असा एकही विषय नाही की जो या पृथ्वीमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आहे आणि या पुस्तकात नाही, असा एकही विषय नाही. तर असे अनेक ग्रंथसंपदा या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण झालेली. आपण ती ग्रंथसंपदा या ग्रंथालय नावाच्या इमारतीमध्ये, जो महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो, कारण मी ज्या परभणीला शिकायला होतो ते तिथं असताना कृषी विद्यापीठामध्ये ग्रंथालय होतं आणि कृषी विषयाचे पदवी घेणारे मुलं जे होते ते महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला MPSCतून अधिकारी व्हायचे. त्यांच्या वर्गामध्ये त्यांना एक अक्षरही शिकवलं जात नसायचं, परंतु हे ग्रंथालय नावाची जी गोष्ट होती ती इतकी संपन्न होती की सकाळी 6:45ला ते ग्रंथालय उघडण्यासाठी उघडायच्या अगोदर 100-150 पोरं पायऱ्यावर बसलेले असायचे वाट बघत. ते कुलूप उघडल्यानंतर ते मध्ये जायचे आणि संध्याकाळी 11 वाजेपर्यंत ग्रंथालय चालू असायचं. त्याचा ते फायदा घ्यायचे. त्या ग्रंथालयातून हे महाराष्ट्राचे अधिकारी निर्माण झाले. तर ही सगळी जी सुविधा आहे ती सुविधा आपल्याकडं फार उत्तम पुस्तक आहे. म्हणजे मी जेव्हापासून या महाविद्यालयामध्ये आलो तेव्हापासून पुस्तक खरेदी हा विभाग माझ्याकडेच होता. सगळ्या प्राचार्यांनी मला पाठवलेलं पुस्तक खरेदीला. पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी जाऊन ही सगळी पुस्तकं आपल्या मुलांसाठी आणलेली. तुम्हाला कुठल्याही विषयावरचं पुस्तक पाहिजे असेल तर ते आपल्या कॉलेजमध्ये नाही असं अजिबात होत नाही. म्हणजे ज्यांनी बलबीम महाविद्यालय किंवा इतर महाविद्यालयाची सुद्धा ग्रंथालय बघितलेले अनेकांनी सांगितलेले की तुमच्या महाविद्यालयामधले जे ग्रंथ आहेत ते खूप चांगले आहेत आणि सगळ्या विषयाचे ग्रंथ आहेत. परंतु गोष्ट अशी की हे ग्रंथ वाचायचे कोण. तर जसं आपल्या शरीराचा व्यायाम शरीराला आवश्यक असतो तसं बुद्धीला आणि मनाला एक वाचनाचा व्यायाम आवश्यक आहे. म्हणून तुम्ही जर मला कधी बघितलं तर मी पुस्तकाशिवाय तुम्हाला कधीच दिसणार नाही. म्हणजे वर्तमानपत्र जरी आपण वाचत असो तर ती सुद्धा एक मेंदूची एक एक्झरसाईज आहे. नवीन काही गोष्टी कळायला पाहिजे तर आपल्याला बोलता येते. तर हे जे ठिकाण आहे कॉलेज, तर ह्याचा मूळ उद्देश आहे आपण नेहमी काहीतरी वाचत राहणे, लिहित राहणे, चिंतन करणे आणि आपला विकास, समाजाचा विकास, देशाचा विकास कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न करणे. तर ही सगळी ग्रंथसंपदा आहे, हे लायब्ररी आहे, हे सगळं तुमच्यासाठी विद्यार्थी. त्याच्यासोबतच ते आमच्यासाठी सुद्धा आहे प्राध्यापकांसाठी. कारण जे प्राध्यापक ग्रंथालयामध्ये येत नाहीत, जे काही नवीन वाचत नाहीत ते जुने झालेत असं समजायचं. जुने झाले त्याच्यामुळे समजायचं की ज्याचं काही रिनोव्हेशनच सुरू नाही आहे, ज्याची काही इन्कमिंगच नाही आहे, ते आउटगोईंग कसं करणार. तर आउटगोईंग ठीक आहे, विद्यार्थी आज काही वर्गामध्ये कमी असतील, तास नाही झाला तरी ते लिखाणाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रातील लिखाणाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून किंवा व्याख्यानांच्या माध्यमातून कशाच्या